काय प्रॉब्लेम आहे त्यांचे काय माहिती. आता वडील चांगले होते आणि अचानक का वेळ झाली त्यांना ह्यांच्या 13व्यापासून. कसं आहे ना दीदी, बऱ्याच वेळेस घरातला एक मेंबर आजारी पडतो, मग दुसरा पडतो, मग तिसरा पडतो, मग काही कळतच नाही, कंटिन्यू सगळं घर त्या गोष्टीला अंडरगो करत असतं. तर अशा वेळेस काय होतं की जसं आता आपण पाहिलं की घरातला एक मेंबर आजारी पडला की बाकीचे लगेच त्याला बघून अरे तो आजारी आहे, अरे तो आजारी आहे, मग बाकीचे पण सगळे त्या लो फ्रिक्वेन्सीला जात राहतात. आणि कसं आहे, जेव्हा आपण वीक असतो तेव्हा बाहेरून कोणतीही गोष्ट आपल्याला एफेक्ट करते. फॉर एक्झाम्पल, सपोज आपलं खाणं, आपलं एक्सरसाइज, आपलं शरीर हष्टपुष्ट नसलं, आपण बाहेर गेलो की लगेच आपल्याला कोरोना होतो. तर कोणत्याही प्रकारची लेफ्ट साइडेड नेगेटिव्हिटी, व्हायरस जी आहे ती आपल्यावर कधी अटॅक करते, जेव्हा आपली एनर्जी लो असते. तर जेव्हा सगळेजण घरातले एकत्र श्रीमाताईंचा फोटो स्थापित करतात, त्या फोटोसमोर ध्यानाला बसतात, एक छोटासा 3 महामंत्र आणि अथर्वशीष म्हणून पण उठतात, तरी त्या घरात खूप फरक पडलेला असतो. किंवा त्या फोटोसमोर जेव्हा दिवा जाळतात तेव्हा त्या दिव्याची जी ज्योत असते ती काळी 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 काजळी सोडते. तर ती ज्योत काय करते, त्या घरामधलं जे काही इम्बॅलन्स आहे, जे काही नेगेटिव्ह ॲटॉमिक एनर्जी आहे तिला पॉझिटिव्ह ॲटॉमिक एनर्जीमध्ये कन्वर्ट करते. आणि श्रीमाताजींच्या फोटोसमोर जे आपण पाणी ठेवतो तर त्या पाण्यावर आपण काय करतो, संकल्प से सिद्धी, म्हणजे श्रीमाताजी आपल्या परमकृपेत आमच्या घरातली व्यक्ती सगळी सुखी होते, सगळी समाधानी होते, सगळी समृद्ध होते, असं म्हणून आपण त्याच्यावर एक गणेश मंत्र म्हणतो आणि ते पाणी माताजींच्या जवळ ठेवून देतो. आता ते पाणी पिल्याने पण सगळे लोक स्थिर होतात, ते पाणी पूर्ण घरात शिंपडल्याने पण फरक पडतो. त्याच्यानंतर एक 5 दिवस त्यांना आपण काय सांगतो, आत्मसाक्षात्काराचा व्हिडिओ आणि बॅलन्सिंग. आता आत्मसाक्षात्कारामध्ये काय, पूर्ण लेफ्ट साईड स्ट्रॉंग होते. लेफ्ट साईड म्हणजे आपलं मनस, म्हणजे आपली मानसिक शक्ती, आणि तिचा संबंध आपल्या इम्युन सिस्टमशी आहे. बऱ्याच वेळेस आपल्याला काय सगळ्यात पहिले काय विचार येतो, आपल्याला काही काळी विद्या तर नाही झाली, काही बाहेरचं तर नाही झालं, तर आपण काय म्हणतो, मी शुद्ध विद्या आहे. जर मी पॉझिटिव्ह एनर्जी आहे तर माझ्यावर नेगेटिव्ह एनर्जी येणारच नाही. त्याच्यानंतर आपण काय म्हणतो, मी स्वतःचा गुरु आहे, माझ्यावर कोणत्याही प्रकारची नेगेटिव्ह एनर्जी काम करू शकत नाही. मग आपण काय करतो, स्वतः सगळ्या गोष्टींची जिम्मेदारी घेतो की हो मी आहे आणि मी योग्य आहे. मग तो एक सेल्फ कॉन्फिडन्स वाढतो. दुसरी गोष्ट अशी की हा प्रॉब्लेम, तो प्रॉब्लेम, तो प्रॉब्लेम, तर आपण काय सांगतो, बाबा तू शुद्ध आत्मा आहेस, तो हा मन विचार हे ते काही नाही, म्हणजे तुझ्या अवतीभवती जी लो एनर्जी फ्रिक्वेन्सी आहे ते नाही, तू हाय एनर्जी आहेस. त्याच्यानंतर आपल्या मनात असा विचार येतो की हे का झालं, काही आपल्याकडूनच कुकर्म तर नाही, तर त्या मनाला वीक करतं ते नेगेटिव्ह, ते सगळं गिल्टी, ते सगळं असे विचार की मी चूक केली, मी चूक केली, त्याने आपण वीक होतो. मग त्याच्यातून तो माणूस बाहेर पडतो. मग त्याच्यानंतर कपाळावर तो म्हणतो की नाही, ह्याने मला त्रास दिला ना म्हणून मला त्रास झाला, तर आपण त्यालाही क्षमा करतो. कसं आहे, कोणतीही आत्मा आपल्याला आज येऊन का त्रास देते, कारण की भूतकाळात काही ना काही आपण त्याला देणं राहिलेलं आहे. मग आपण त्याच्यासाठी क्षमा मागतो आणि त्याच्यानंतर बॅक आज्ञेवर आपण काय म्हणतो, कळत न कळत माझ्या हातून जर काही झालं असेल तर परमेश्वरा मलाही क्षमा कर. आणि सहस्त्रारावर आपण काय म्हणतो की तू आहेस, तुझ्या अस्तित्वाची आणि तुझ्या आशीर्वादांची अनुभूती आम्हाला व्हायब्रेशन्स याने चैतन्य लहरीच्या रूपात दे. तर आता हे केल्याने काय होतं, पूर्ण लेफ्ट साईड स्ट्रॉंग होते. आणि बॅलन्सिंगमध्ये घेतलेले जे मंत्र आहेत, डाव्या नाडीचे, सूर्य नाडीचे, ते त्याला स्थिर करतात. त्याच्यानंतर आपण त्यांना काय सांगतो, मूलाधाराचं ध्यान करा, म्हणजे त्यांच्या शरीरामध्ये असलेला जो मॅग्नेट आहे त्याला ॲक्टिवेट करा, सकारात्मक विचार करा. त्याच्यानंतर आपण बघतो की बाबा त्यांना लेफ्टचे त्रास होत आहेत का राईटचे होत आहेत, मग त्या अकॉर्डिंग त्यांना ट्रीटमेंट सांगतो. आणि शेवटी आपण काय करतो, श्रीमाताजींचं पंचामृताने अभिषेक करायला सांगतो. आणि ते पंचामृत केलेलं जे पाणी आहे ते पूर्ण घरात, त्या घरातल्या व्यक्तींना आंघोळीला सांगतो. त्याने काय होतं, त्यांच्या शरीरामध्ये असलेले प्रत्येक सेलमध्ये ती पंचामृताची पॉझिटिव्ह एनर्जी उतरते आणि त्या व्यक्तीमधल्या चैतन्य लहरीचा प्रवाह वाढतो. कधी कधी आपल्याला असं वाटतं की बाबा त्यांच्या हिमोग्लोबिन कमी झाला आहे, लिपिड प्रोफाईल कमी झाला आहे, तर आपण त्यांना काय सांगतो, बाबा तुम्ही बीट खा, पालक खा, कलिंगड खा, नवधान्य खा.
तर त्याच्यातून त्यांच्या शरीरामध्ये जी अन्नद्रव्यातली कमी आहे ती बॅलन्स होते. कधी कधी आपल्याला वाटतं की बाबा ह्यांना खूप व्हायरस किंवा इन्फेक्शनचा त्रास आहे, तर आपण त्यांना सांगतो गुळवेळ घ्या. जर आपल्याला वाटलं की बाबा तो पुरुष आहे पण त्याचं टेस्टेस्ट्रॉन कमी आहे, तर आपण त्याला सांगतो गोक्षूर घे, किंवा त्याला आपण सांगतो ती जी शिलाजीत आहे ती घे. पण ते वेगळे वेगळे मंत्र आहेत. आता गुळवेल घ्यायची आहे तर आपण गणेशाची नावं घेतो किंवा लिव्हर कुलिंग मंत्रास घेतो. जर गोक्षूर घ्यायचं असेल तर आपण महाकालीची नावं घेतो. आता शतावरी कल्प आहे स्त्रियांना पण. बऱ्याच वेळेस आपल्या शरीरातले हार्मोन्स वर खाली झाले ना तरी आपल्याला आतूनच डिप्रेस वाटतं, आणि म्हणून आपल्याकडे ते रोग दुःख दारिद्र्य येत असतं. आणि ह्याच्याशिवाय एक खूप मोठी गोष्ट आहे की जशी परमेश्वरी शक्ती आहे तशी वेगळ्या शक्तीसुद्धा आहेत. तर मग त्याच्याशी पण फाईट आपण करतो जेव्हा आपण मंत्र घेतो, ध्यान घेतो, विशिष्ट प्रकारची साधना घेतो. पण ह्या गोष्टी ना मेहनतीच्या आहेत. आजकाल लोकांना काय पाहिजे, आम्ही 5-50 हजार रुपये देऊ, तुम्हीच ध्यान करा, तुम्हीच मंत्र म्हणा ना, आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले पाहिजेत. तर असा मार्ग मला तरी येत नाही. हां, मेहनत असते. कधी खडे मीठ आणावं लागतं, कधी कापूर आणावं लागतं, कधी फक्त धने जिरे पूर्ण रात्र माताजींच्या फोटोजवळ सोक करून त्याचं पाणी प्यावं लागतं, कधी कोकमचं सरबत सांगतात. जे त्या शरीरामध्ये अन्नद्रव्यात कमी आहे ते सगळं त्या ध्यानातून, त्या मेडिटेशनतून स्थिर होतं. बऱ्याच वेळेस आपण सांगतो की एक नारळ आणा, त्याच्यावर 3 महामंत्र म्हणा, हाताच्या ओंजळीमध्ये त्याला धरा, त्याच्यानंतर संकल्प करा की मी सुखी झालोय, समाधानी झालोय, समृद्ध झालोय. तो नारळ माताजींना वाहा. पूर्ण रात्र त्या नारळामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते. त्याच्यानंतर सकाळी तोच नारळ तुमच्या डोक्याला ठेवा. तो डोक्याला ठेवल्यानंतर तो नारळ पूर्ण अंगावरून काढा, पूर्ण घरातून काढा, नदीत विसर्जित करा. असं आपण सांगतो व 5 शुक्रवार करा. तर ह्या गोष्टी ज्या आपण सांगतो त्या क्लिअरन्सला, त्यांच्या मनातून असलेल्या त्या जडत्वाला, किंवा खरंच त्यांना काही आध्यात्मिक त्रास होत असेल त्या गोष्टींना काढण्याला सपोर्ट करतात. पण हे कसं आहे ना, कोर्स वाईज व्यवस्थित स्टेप बाय स्टेप केलं तर पटकीने असर पडतो. आपण ती मेहनत आहे. आणि कसं असतं, जो त्रासात असतो त्याच्याने होत नाही. मग सपोज आता मला तुम्ही येऊन सांगितलं की बाबा मला बरं वाटत नाही, तर मी काय करतो, चुपचाप तुमच्यासाठी पेपर बर्निंग करतो किंवा काही विशिष्ट विधी करतो. मग इथून मी पण साफसफाई करतो, तुम्ही पण करता, अजून 2 सहयोगी असतात ते पण करतात. मग ते 4-5 लोकांचं चित्त एकाग्र होऊन मिळून त्या गोष्टीला सॉल्व्ह होतं. आजकाल काय होतं, काय झालं, घ्या व्हॉट्सअपचे ग्रुप, टाका बंधन. पण ठीक आहे, ते पण श्रद्धेचा मार्ग आहे. पण असं गादीवरून बसून किंवा उंटावरून बसून शिळ्या हाकल्या जात नाही. बरोबर आहे. त्या आता आपण एवढं केलं ना दादा त्यांच्यासाठी, पण खूप छान. म्हणजे असं त्रास असं आपल्याला काहीच नाही वाटलं. आम्ही म्हणजे कसं त्यांच्या आत्म्याला इतके छान हे मिळालं ना, माझ्या मनापासून, मला अंतकरणापासून वाटतं की नाही, त्यांच्या आत्म्याला शांती चांगली मिळाली. आणि कसं आहे ना दीदी, ह्या गोष्टी ना ज्याच्याशी घडतात ना त्यालाच कळतं. बाहेरची एखादी व्यक्ती ऐकेल ना तर त्याला वाटेल हा बाबा असेल काय त्यांच्या डोक्यात. पण आमची ताई आहे ना, आमच्या रुढींची आई आहे का, ते तर मला मी रडले दादा त्या दिवशी. मला लय त्रास होतो. आणि ते काय करतात आता 13व्याचे नैवेद्य. कसं आहे ना दीदी, ज्याच्या मनामध्ये जो विचार असेल त्याला त्याच्या